हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 1. ज्ञात्वा स्वयं प्रत्यगात्मानं बुद्धी तद्वृत्ती साक्षिणं सोहमित्येव तद्वृत्त्या सान्यत्रात्म्यमती व्यज्येत. स्वतःला आपण बुद्ध्यात जात्याच स्वभावताच साक्षीरूपी वृत्तीचे आहोत असे ज्ञानाने जाणून तो साक्षीरूपी मी स्वतःच आहे हे उमजून सर्व वस्तू जगतावरील मी, मला, माझा, माझी, माझे अशा वृत्तीचा त्याग करावा. आनंदी आनंद. माणूस म्हणजे आनंद आहे. तो फक्त आनंद आहे, बाकी काहीही नाही. आनंद त्याचा स्वभाव आहे. तो स्वतःत आनंदाचे झाड बहरण्याचा प्रयत्न करतो. तो सदा आनंदाने फुलायचा प्रयत्न करतो. तो सदा आनंदी असायचा प्रयत्न करतो. त्याच्या जीवनाचा एकमेव उद्देश आनंद घेणे, आनंदात असणे हाच आहे. त्यासाठी तो सारा प्रयत्न खटाटोप करत असतो. परंतु माणसाच्या दुर्दैवाने त्याला जे पाहिजे ते न होता काहीतरी निराळेच होत असते. तो करायला जातो एक आणि होते भलतेच. तो वास्को द गामाच ना. शोधायला लागला हिंदुस्तान आणि त्याला सापडली अमेरिका. साबुदाण्याचे वडे तळायला जावे आणि शेवटी त्याचे थालीपीठ थापायला लागावे. आपण घोड्याचे चित्र काढावे आणि पाहणाऱ्यांनी म्हणावे, गाढव सदृश्य चित्र कशासाठी काढले आहे. जीवन जगायला सुरुवात केली की जीवित असण्यासाठी भौतिक वस्तू जगताशी उपभोग घेण्यासाठी संबंध येतो. असा उपभोग घेत असताना उपभोग घेतल्यावर देहादी इंद्रियांना अलौकिक असे काहीतरी वाटते. माणसाला वाटते आनंद आनंद म्हणतात तो हाच बरे का. वा, काय मौज आली, बहार आली. चला परत घेऊया उपभोग. आता वाटते की हा उपभोग फक्त आपल्यालाच मिळावा. त्यासाठी तो फक्त आपल्याच आधिपत्याखाली असावा, आपल्या मालकीचा असावा. आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितका उपभोग घ्यायला मिळावा. या अशा विचारांना अंत नाही. आता माणूस या उपभोगावर स्वतःच्या मालकीचा शिक्का मारतो. त्या उपभोगांसाठी लागणाऱ्या वस्तू जगतावर स्वतःच्या मालकीचा शिक्का मारतो. असे उपभोगा मागून उपभोग आणि त्यासाठी वस्तू जगता मागून वस्तू जगत तो संग्रही करतो. जितक्या तऱ्हेचा उपभोग आणि त्यासाठी जितके अनेकविध वस्तू जगत तो साठवतो तितका तितका तो मोठा मोठा होत जातो. सर्वत्र मी, मला, माझा, माझी, माझे असे शिक्के उमटवतो. माणसातील मी वाढत वाढत जातो. यामुळे काय होते, तो जितका अशा प्रकारे मोठा मोठा होत जातो तितका तितका तो कष्ट, पीडा, त्रास यात रुतत जातो, बुडत जातो, गुंतत जातो. कारण अशा प्रकारे तो जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्यातील अहंकारही मोठा होत जातो. तो जोपासायला त्याला कसरत करावी लागते. कारण जरा जरी धक्का लागला की ते सहन होत नाही. माझ्या वस्तूला कोण हात लावत आहे, माझी वस्तू कोण चोरत आहे, माझी वस्तू दुसरा कोण वापरत आहे, माझी वस्तू कोण खराब करत आहे, माझ्या वस्तूवर कोण अतिक्रमण करत आहे, माझ्या वस्तूची मालकीपत्र कायदेशीर आहेत ना, माझ्यापेक्षा इतरांकडे कमी वस्तू जगत आणि उपभोग आहेत ना, मीच सर्वश्रेष्ठ आहे ना. आज मला उपभोग का कमी मिळत आहे, आज मला उपभोग का नाकारला जात आहे. माझ्या पश्चात माझे वस्तू जगत अमक्यालाच मिळेल ना, तो ते मला पाहिजे तसेच वापरेल ना. यामुळे एक दिवस त्याच्या लक्षात येते की या उपभोगामुळे, या वस्तू जगतामुळे, या मोठेपणामुळे आपल्याला दुःख होत आहे. याचा अर्थ आपल्याला या दुःखाच्या विरुद्ध विपरीत अशा सुखाने कवटाळलेले आहे. आपण वस्तुतः आनंदात नसून सुखात आहोत.
आपण सुखाला कवटाळत आहोत आणि त्याच वेळी तितकेच दुःख आपल्याला कवटाळत आहे. आपण गैरसमज करून घेत आहोत की आपण आनंदात आहोत. वास्तवात आपण सुखात आणि त्यामुळे दुःखात आहोत. वस्तुजगत, भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांच्या आकर्षणाने त्याचा संग्रह आणि त्याच्यावर मारलेला मी, मला, माझा, माझी, माझे हे हा शिक्का, यामुळे माणूस आनंदाला पारखा होतो, आनंदाला वंचित होतो, तो आनंदापासून दूर जातो. आपण सोडून इतर सर्व काही आपल्यासाठी वस्तुजगत आहे. काय आहे हे वस्तुजगत? कोणतीही वस्तू ही अनेक परमाणूंचा, कणांचा समुच्चय आहे. येथे कोणतीही वस्तू ही साच्यातून, मुशीतून काढलेली ओतीव वस्तू नाही. सकृतदर्शनी वस्तू दिसायला एकसंध दिसते, परंतु वस्तू कणाकणांनी जोडलेली आहे. हे परमाणू कण पंचमहातत्वामधून निर्माण होतात, एकत्र येतात आणि येथे वस्तुजगत निर्माण होते. याचा अर्थ जेव्हा वस्तू पंचमहातत्वात लय होते तेव्हा ती पुन्हा परमाणूमध्ये, कणांमध्ये परावर्तित होते. पुढे जेव्हा एखादी वस्तू, नवीन वस्तू निर्माण होत असते तेव्हा या लय पावलेल्या वस्तूमधील काही परमाणू, कण या नव्या वस्तूसाठी वापरले जातात. उरलेले काही नव्या वस्तूमध्ये वापरले जातात. येथे काहीही स्थिर नाही. सतत नवनवीन वस्तुजगत निर्माण होत असते. त्यात विविधता आणि वैचित्र्य आहे. अशा परिस्थितीत वस्तुजगतावर कसली मालकी आणि कोणता हक्क सांगायचा? कसल्या भावना बाळगायच्या? हे परमाणू, कण याआधी कोणी कोणी वापरलेले असतील कोण जाणे? आज ज्या जमिनीवर आपण राहत आहोत ती यापूर्वी किती जणांच्या मालकीची होती काही कळायला मार्ग नाही. आपल्या पश्चात ती कोणाकोणाच्या मालकीची होईल हेही सांगता येत नाही. हीच गोष्ट घराची. उद्या या घरात कोण येऊन राहील याचा तुम्हाला काय भरोसा आहे? पुढील पिढी या घराचे काय करेल याचा तुम्हाला काय पत्ता आहे? यात कसल्या आल्या आहेत भावभावना? वस्तू निरुपयोगी झाली की आपण ती कचऱ्यात फेकून देतो आणि नवीन वस्तू घेऊन येतो. त्यात त्या जुन्या वस्तूची आठवणही राहत नाही. जे शरीर अगदी आपले म्हणून आपण मिरवतो त्या शरीराला आपण स्वतः तरी किंमत देतो का? याचा जरा सखोल विचार करावा. आपला देह सुंदर असावा अशी आपली इच्छा असते, परंतु आपला देह सुंदर नाही या विचाराने त्याला आपण सजवत असतो आणि मग मिरवत असतो. या देहावर कुठे प्रेम आहे? त्याच्या सजावटीवर प्रेम आहे. त्याच्याकडून भौतिक वस्तू जगताचे उपभोग घेतले जावेत यासाठी त्या देहावर आपण प्रेम करतो. त्याला खाऊ पिऊ घालतो, सशक्त ठेवतो. तो जर काही कारणाने उपभोग घ्यायला असमर्थ असेल तर आपणच आपल्या देहाला दूषणे देतो. या देहावर कुठे प्रेम आहे? असे हे वस्तुजगत आपण आपल्या उपभोगांसाठी, स्वार्थासाठी मी, मला, माझा, माझी, माझे अशा शिक्क्याने स्वतःला जोडलेले असते. या जोडण्याला काही अंत नाही. स्वतःच्या देहापासून सुरुवात होते. अनेक वस्तूंवर मी, मला, माझा, माझी, माझे असा शिक्का मारला जातो. कुटुंबीय, आप्त, स्वकीय, मित्र, ओळखीचे, स्थावर आणि जंगम मालमत्ता वगैरे वगैरे असे करत करत शेवटी माझा देश, माझी जात, माझा धर्म, माझा देव येथपर्यंत मजल जाते. असे कितीही शिक्के मारले तरी त्यावर कोणाची कशी मालकी होईल? ते शक्य नाही. या जन्मापुरते वस्तुजगत वापरायला मिळाले हीच त्याची कृपा आहे. ज्या जपून वापरायच्या त्या जपून वापरायच्या आणि पुढील लोकांसाठी वापरण्यासाठी मोठ्या आनंदाने सोडून द्यायच्या. त्यावर मी, मला, माझा, माझी, माझे असले शिक्के मारायचे नाहीत. मालकी सिद्ध करू लागलात की परमात्म्याची कृपा हा भाव निर्माणच होत नाही. तो हक्क आहे असे वाटते. यामुळे जितके शिक्के माराल तितके दुःख वाढत वाढत जाईल. तुम्ही त्याचा कधीही आनंद घेऊ शकणार नाही. कारण तुमच्या पश्चात या वस्तू कुणाला वापरायला द्यायच्या हा त्याच्या मालकाचा, त्या परमात्म्याचा प्रश्न आहे. तो ते ठरवतो आणि तुमच्याकडून काढून त्याला पाहिजे त्याला
तो त्या देतो. साक्षीत्व. यास्तव ऋषी उपदेश करतात की स्वतःला आपण बुद्ध्यात जात्यात स्वभावताच साक्षीरूपी वृत्तीचे आहोत असे ज्ञानाने जाणून तो साक्षीरूपी मी स्वतःच आहे हे उमजून स्वतः सर्व वस्तू जगतावरील मी, मला, माझा, माझी, माझे अशा वृत्तीचा त्याग करावा. ज्ञानाने जाणून समजून उमजून घ्यावे की आपण जन्मतःच या विश्वात साक्षीरूपी आहोत. साक्षीत्व हाच आपला स्वभाव आहे. कुठेही जराही कसलाही संबंध जोडायचा नाही. जे आहे ते आत्तापुरते आहे, वर्तमानापुरते आहे, या जन्मापुरते आहे. जे मिळाले ती त्याची आपल्यावर महत् कृपा आहे. या योगे आपण आपले संचित संपवू शकतो. ही त्याची मेहरबानी आहे. कसल्याही भावभावना उचंबळून येऊ नयेत यासाठी प्रत्येक वस्तू जगताकडे साक्षी भावनेने पाहावे. प्रत्येक घटनेला साक्षी राहावे. कुठेही मी, मला, माझा, माझी, माझे अशी भावना ठेवू नये. साक्षीत्व म्हणजे काय? प्रत्येक घटना कुणीतरी करत असतो आणि ती घटना कुणीतरी पाहत असतो, अनुभवत असतो. क्ष हा काहीतरी कृती करत असतो आणि य हा त्या कृतीचा आस्वाद घेत असतो. समोर सूर्योदय होत आहे आणि बाळूचे डोळे तो सूर्योदय पाहत आहे. त्यामुळे बाळूच्या संवेदना उद्दीपित झाल्या आहेत. अशा वेळी जर या सूर्योदयाला आणि तो पाहणाऱ्या बाळूच्या देहाला, बाळूच्याच अंतःकरणातील तो साक्षी राहिला आहे हे जाणले तर साक्षीत्व म्हणजे काय ते उमजले. मग अशा वेळी बाळूचा देह उद्दीपित झाला तरी अंशात्मा शांत राहिल्याची जाण असल्यामुळे देह अल्पकाळासाठी उद्दीपित होईल आणि शांत होईल. आता येथे संचित होणार नाही. सूर्योदयाचा साक्षीत्वाने आनंद घेतला गेला, ती एक लीला झाली, त्याची मौज झाली. असे प्रत्येक घटनेला झाले पाहिजे. येथे आपला देहभाव उद्दीपित होणार नाही, आत्मभाव उदित होईल. देहादी इंद्रियांच्या जीवित असण्यासाठी जे भौतिक वस्तू जगत उपभोगले जाईल त्यावेळी तो उपभोग आणि देह याकडे साक्षीत्वाने पाहणारा आत जागृत आहे हे उमजेल. हे उमजणारे आपण स्वतःच आहोत हा साक्षात्कार होईल. त्या योगे मी, मला, माझा, माझी, माझे केव्हाच लुप्त होईल. जीवन एक लीला, एक मौज होईल. अन्य भावभावना नष्ट होतील. साक्षीत्व ही वृत्ती तयार होईल. हरिओम.